मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। प्रभादेवी येथील 125 वर्षांहून अधिक जुना पूल शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। तर पूल बंद केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पुलाचं पाडकाम करत त्या जागी द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे। पाडकाम आणि नवीन द्विस्तरीय पुलाचं काम पूर्ण करत हा नवा पूल वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी किमान 20 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे। त्यामुळे प्रभादेवी पूल बंद करताना या पुलावरून जाणारी वाहतूक इतरत्र वळवण्यात आली असून वाहतुकीत अनेक बदल करण्यात आले आहेत आणि हे बदल नेमके कसे आहेत, काय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। दादर पूर्वकडून दादर पश्चिमेकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहन चालकांना टिळक पुलाचा वापर करावा लागेल। तर परळ पूर्वकडून प्रभादेवी आणि लोअर परळला जाणाऱ्या वाहन चालकांना करी रोड पुलाचा वापर सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत करावा लागेल। त्याचबरोबर परळ, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड आणि सिलिंगच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागेल। दादर पश्चिमेकडून दादर पूर्वकडे जाणाऱ्या वाहन चालकांना टिळक पुलाचा वापर करावा लागेल। तर प्रभादेवी आणि लोअर परळ पश्चिमेकडून परळला टाटा रुग्णालय आणि केएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहन चालकांना करी रोड पुलाचा वापर दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत करावा लागणार आहे। कोस्टल रोड आणि सिलिंग तसंच प्रभादेवी, वरळीकडून परळ, भायखळा पूर्वकडे जाणाऱ्या वाहन चालकांना चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागणार आहे। दरम्यान महादेव पालव मार्गावरील कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडून शिंगटे मास्तर चौकाकडील वाहतूक सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत एका दिशेने सुरू राहील। तर महादेव पालव मार्गावरील शिंगटे मास्तर चौकाकडून कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडील वाहतूक दुपारी 3 ते रात्री 11 या वेळेत एका दिशेनं सुरू राहील। महादेव पालव मार्गावरील दोन्ही मार्गिका रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत वाहतुकीसाठी खुल्या राहतील। वाहतुकींच्या या बदलांमध्ये नो पार्किंग मार्ग कसे असतील ते देखील पाहूयात। नामजोशी मार्ग कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक ते धनमिल नाकापर्यंत दोन्ही वाहिनी, सेनापती बापट मार्ग संत रोहिदास चौक ते रखांगी जंक्शन पर्यंत दोन्ही वाहिनी, महादेव पालव मार्ग कॉम्रेड कृष्णा देसाई चौक ते शिंगटे मास्तर चौक पर्यंत दोन्ही वाहिनी, साने गुरुजी मार्ग संत जगनाडे चौक ते कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक पर्यंत दोन्ही वाहिनी, त्याचबरोबर भवानी शंकर मार्ग हनुमान मंदिर कबूतरखाना ते गोपीनाथ गणाचार्य चौक पर्यंत दोन्ही वाहिनी, राव बहादूर मार्ग हनुमान मंदिर ते पोर्तुगीज चर्च पर्यंत दोन्ही वाहिनी, तसंच संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग दोन्ही वाहिनी। याचबरोबर वाहतुकीसाठी दुहेरी मार्ग जो चालू असेल त्यामध्ये सेनापती बापट मार्ग वडावा नाका ते फितवाला जंक्शन पर्यंत हा दुहेरी मार्ग चालू राहणार आहे।